हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई पूर्वपदावर मात्र हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना। पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर, ठाणे, पालघर पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, ठाण्यामध्ये लोकल सेवा 15 मिनिटांच्या उशिराने सुरू। 5 तासानंतर हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू, रेल्वे रुळावरील पाणी काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश। मुंबईतील पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, वांद्रे परिसरामध्ये वाहतूक धीम्या गतीने सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पावसाचा आढावा, परिस्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, मुसळधार पावसामुळे खामगाव ते नांदुरा महामार्ग बंद। देवेंद्र फडणवीस मराठ्यांची फसवणूक करतायत, छगन भुजबळ यांचा ऐकून देवेंद्र फडणवीस भाजपचं वाटोळं करतील, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। मनोज जरांगे यांची भूमिका केवळ सरकार विरोधी, मनोज जरांगेंनी शरद पवारांविषयीची भूमिका स्पष्ट करावी, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मागणी। भाजप ठाकरे गट अजित पवार गटाला विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होण्याचा धसका, मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष, हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली, तर हितेंद्र ठाकूर शिंदे गटाच्याही बैठकीला हजर। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला अधिकृत पक्षाची मान्यता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला देणगी स्वीकारता येणार। तासगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर रोहित पाटलांचे बॅनर झळकावले, आमचं ठरलंय यंदा दादाच आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले। रविवारी संध्याकाळी आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक, अज्ञात व्यक्तीने शिरसाटांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार समोर। लंडनमध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नाही, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमची इतिहासकार इंद्रजित सावंत यांना माहिती। वाघनखांबाबत सरकारने जनतेची फसवणूक करू नये, वाघनखांविषयी शासनाने स्पष्टता करावी, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी, सोलापुरातील वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल। वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहांना जामीन, 15,000च्या तात्पुरत्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। भुसावळमधील हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले, धरणातून तापी नदी पात्रामध्ये 19,105 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ, कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 30 फुटांवर, तर इचलकरंजी शहरामध्ये 57 फुटांवर। कोल्हापूर जिल्ह्यातील हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।